मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. ज्ञानेश्वर इथं एक गाव होतं की ग? नाही होतं का? तोडल्यात सगळी दावी, काढल्यात काय? अगं नको ज्ञानेश्वर, तिथं ते नीट बांधलं नाही, मला बांधाय नाही आलं. तिला फक्त तिथं कडेला बसू दे थोडा वेळ. इथं त्या नळीपाशी बसू दे तिला. जा तिथंच, फक्त ती बांधलं नाही तिला, नुसतं तिथं ह्याच्यापाशी बसू दे, पायपापाशी. चिऊ इथं बस पायपापाशी, खाली जाऊ नको, ती बांधलं नाही नीट. हो ती दावा बघ तिथं, हो तिथं दावा आहे तसलं तुझ्या पॅन्टी पाशी. त्या दाव्याने बांध बरं पॅक. काय पोहायचा नाद लागलाय, काय करायचं? तो का ती पोरगी तिथं. ओ होय वा, कुठं गायब झालं काय त्या पोरांना उतरून? ज्ञानू पाय पापाशी तिला मी चपात्या लाटाय चालली या. हा इथं. ज्ञाने कडला बर का, मी आज चालली या, घरात चालली मी आता. माझे कपडे हे धुवून झाले ते, आणि स्वयंपाक करायचा आहे. वरण काढायला घातले, मटकी करायची, मोड आलेली छानपैकी. वरण भात झाले या, कणिक मळली, कपडे धुतली, गुरांना खाया टाकलं, धार काढली. तुम्ही माणसानं आत्या, तर आत्या म्हणले मी आज सकाळ सकाळ जाते वाजाला, दोघीचं नको हे निसतं उगं, त्याच्यामुळं मी इथे काढून तर आवर घरचं आम्हाला सांडगं घालायच्या. तर छानपैकी आज ऊन पडले हो का, सूर्य बऱ्याच दिवसातून त्याने तोंड दाखवलं, 8-15 दिवसातून. तर म्हणलं सुकत्याला सांडगे चांगले, ऑर्डरी टाकायच्या म्हणल्यानंतर 2-3 दिवस वाळवावं लागतील चांगले. चहा करावं एकदा म्हणलं, भिजली होती सगळं काम आवरून का. कणिकी सगळं मळून ठेवलंय, भाजी झाली, दूध पण तापवलं, कपडे धुसतर दूध तापायला मांडलं, आणि म्याव दूध पिऊन आमची छानपैकी बसली. ह्यांना इथं पाणी तापवून ठेवलंय, त्यात भात पण केलेला आहे. का हो मॅडम, दूध पिऊन आराम चाललाय का? चहा पण काय काय नाही झालं काही रिपोर्ट झालं की किती वाजू पाहावं तरी कळत. कुठं सगळ्याच्या आधी मीच बाहेर निघलोया. अरे 2 तास झालं. 2 तास कशाला वाटत अण्णा? 9:34 झाल्या तर मी उठलोय चाटला. 2 तास कधी झालं? किती वाजू पाहला खरं सांगतो. आणि मी टायमिंगच बघितलं. कोण आहे काय माहित? तूच म्हणलं तू पहिल्यांदा निघलाय वर. मग सगळ्यात आधी मीच निघलो, परत नाही सगळी निघली. सगळी कोण पोहत होती? ज्ञानू, पप्पा, चिवी. आणि पाणी कोणाला ठेवले गरम? मग काय सरपण असलं मी परत केले असते की. गच्च बघून भरले या. चपात्या चालल्यात मस्तपैकी. आता भुका लागल्या असत्या ना सगळ्यांना. नाही लागली मला. असताना तुम्ही कसं काम करायला गेला सकाळ धंदा पोहा येत म्हणजे. तू चालवलेलं की पोहाय, मी थोडी चाललेलो. मी कधी म्हणलेलं पोहायला तुला? काय का आता तारा म्हणजे बरं आहे का तुझं? तुझं तास चालू व्हायचे कधी व्हायचे ना? 2-3 दिवसांनी. 2-3 दिवसांनी परवाच. मग आता काय जाणार आहे का नाही? आता नाही जाऊन कसं. आणि ती केस वाईजे की व्यवस्थित सगळी कापून ही करून चपाती जळली. आता कधी कसं जाऊ? गाडी न्यायला जायचं आता घेऊन. आज जायचं घेऊन 2-3 कुरिअर आहे ती पण टाकून गाडी पण ही करून आणावं लागेल. आता हिथं आपल्या इथं गाडी कोण पंक्चर करून देत नाही ना, ती टू ही आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रिक असल्यामुळे. लय उशीर झाला स्वयंपाकाला, सगळं काम आवरलं, मग चपात्या लाटायला. पण चपात्या लाटायच्या अजून आज गुरं पाणी प्यायला ऊन आहे सकाळपासून. गुरं पाणी दाखवावं लागते. चपात्या लाटल्या. ज्ञानेश्वरीला बोलव ना, म्हणजे पटापटा उरकते, ती भाजू लागेल. ती कपडे भाजालती. किती वाढ झालं पोहती, हाका मारून मारून दमून गेली.
जेवायचंय लगेच नाही नाही ना. इथे बघ कसा आराम चाललाय. एक चपातीचा गोळा खाल्लाय अक्का, एका चपातीचा. जेव्हा खायचं ना तवा जवळ येते, असं हात लावून देत नाही. आणि जेव्हा मी जेव्हा बसतो तवा बरोबर जवळ येते आणि तवा हात टाकल्यावर नाही काय म्हणत. तिला तवा भूक लागलेली असते. असं एरीवारी धरायला गेलं का लगेच उठून जाते. हो धरून देत नाही. आपली दुसरी मांजर आली काय आली की तो बसलंय या. मी आहे की. महिना जाताना गायब होत येतच नाही ती. हिंडण्याशिवाय तिला उद्या करत नाही. तू किती खेळावती तिला कळत मी अचानक म्हणलं तिथं काय दिसतंय असं बघितलं. अरे 2-3 महिने हिंडते आणि मग येते घरी. कुठं जायचंय, कुठं हिंडलं तरी घरी जावं लागलं. आणि ही मम्मी बरंच आली अशीच एकदा. कुठली ती पांढरी मांजर ती आली माझ्या बरोबर. हो तिकडं होती रानात. ती आली वर्ष झाली इथंच आहे. ती जातच नाही कुठं. आता काय असं ती सगळी लागतात. मांजरं कुत्री सगळी लागते. काय असं नाही. आपण शेतकरी म्हणले की शेतकऱ्याच्या घरी हे सगळं असतंच. ही मांजर एवढ्याच घरात इकडे हिंडतात, तिकडे येत नाहीत. तिकडची सगळी उंदरं खाल्ली पण तिकडचे नाहीत राहिल्यात दोन. सगळीकडे मुरळ. पण आता काय त्याला दूध पिऊन सुस्ती आली या. दूध पिऊनच झोपलंय तो. आता कशाला उठतंय तवा. आता आराम चालला असता. कुत्र्यांचा आराम चालला असेल. ती गेली असते पटांगणात झोपायला आता हवेशीर. त्यांना वासरले काम असतं. सगळ्यांना गुड मॉर्निंग झालेले, शुभ सकाळ झालेली. या छान छान गरम गरम चपाती खायला. चपाती, वरण, भात. अजून मटकी टाकायची तव्यात आणणार. तू वरण भात चपाती खाणार नाही का? मटकी होतं थांबणार नाही. थोड्या वेळ जेवतो मग तासाने. हो कारण का एवढ्या चपात्या लाटल्याशिवाय आता मटकी करणार नाही मी. सगळ्यांना शुभ सकाळ. तुम्हाला आत्यान बापू तर आज आमच्यात हे ऊस लावायसाठी माणसं लावले. ती लागण करायची ऊसाची. आधी सर हे काढून ठेवलेलं तुम्हाला तर दाखवले मी. मग आता काल नव्हतं एवढं पाऊस आला ना आज पण नाही आणल्यानंतर ना ऊस लगेच पुरून घ्यायचा आहे. कारण का वाड्या साऱ्यात पटापटा लागतो लावायचा आहे. हा ते घरी कारण का ऊसाची लागून म्हणल्यानंतर ते काय आपल्याला एवढं जमत नाही. त्याच्यामुळं माणसं लावल्यात आपण. एकदा ऊसाची लागण झाली की बिनकाळजी परत ना मग जेव्हा वापसा येईल तेव्हा ज्वारी पेरायची. बाजरी पेरायची. बाजरीची पिशवी. आणि आता वापसा जवळजवळ एक महिनाभर तरी 15 दिवस तरी कमीत कमी. आता इथनं पुढं नाही ना पाऊस आला तर. नाही तर पाऊस आला तर पण नाही लवकर. अजून कडवा काढायचंय ती सगळं आणि मग रान मोकळ. असू दे आता. बाय सगळ्यांना.